हॅलो एव्हरीवन, टुडेज लंच बॉक्स या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा टिफिन काय आहे ते आता आपण बघूया. इथे माझा टिफिन पॅक करून मी तुम्हाला दाखवला आहे, तर त्याची आपण काय रेसिपी आहे ते बघूया. तर इथे मी आज बनवणार आहे कढाई पनीर. तर त्यासाठी मी इथे 2 ते 3 कांदे कट करून घेतलेत आणि ते पॅनवरती छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घेतलेत. नंतर त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो कट करून टाकलाय आणि तो देखील आपण छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो शिजला पाहिजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने. आणि त्याचं आता आपण वाटण करतो. हे गरम मसाले आहेत, दालचिनी, लवंग, नंतर खसखस आहे, जिरं आहे, नंतर लवंग आहे, काळी मिरी आहे आणि हे सगळं आता आपण मिक्स करून भाजून घेऊया ह्याच्यामध्ये. नंतर इथे आपण 7-8 काजू टाकतोय आणि हे पण छान भाजून घ्यायचे आहेत. काजूमुळे काय होतं की आपली ग्रेव्ही घट्ट होते आणि टेस्टी देखील होते भाजी. तर हे छान परतून घेतल्यानंतर आपण ह्याला नंतर मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. हे थंड करून घेऊ आपण. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकल्यात लसूण पाकळ्या 7-8 आणि सर्व थंड झालेलं मिश्रण आपण आता मिक्सरच्या पॉटमधनं दळून घेऊया आणि छान त्याची पेस्ट तयार करून घेऊया. तर हा मसाला कढाई पनीरसाठी आणि दुसऱ्या कोणत्याही भाजीसाठी तुम्ही यूज करू शकता. तर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकले आणि आपलं वाटण देखील रेडी झालंय. तर इकडे मी एक कढई ठेवली आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये साजूक तूप टाकते, अगदी हार्डली 2 चमचे टाकते. तुपावरती जर ही भाजी केली तर छान टेस्ट येते. नंतर जिरं टाकलंय मी ह्याच्यामध्ये. जिरं देखील छान तडतडलं की मग ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आणि छान त्याचा स्मेल आला पाहिजे, ते फुटलं पाहिजे जिरं आणि त्याचा जो वास येतो तो खूपच छान येतो. तर हेच माझं जे वाटण केलेलं आहे हे मिक्सरच्या पॉटमधलं, ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे नंतर आता आपण छान परतून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते देखील त्यामध्ये टाकलं आणि आता हे बघा, आत्ताच ही ग्रेव्ही किती घट्ट दिसते, तुम्हाला कळतच असेल, अंदाज आला असेल. हे काजूमुळे ही घट्ट होते आणि टेस्टी देखील होते. मग भाजी आपली जी पण आपण भाजी बनवणार ती टेस्टी होते. तर आता आपण टाकले पाव चमचा हळद, त्याच्यानंतर टाकतोय 1 चमचा लाल तिखट, थोडीशी काश्मीरी रेड चिली आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण. त्याच्यानंतर थोडीशी धणाजिरा पावडर, हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि मग ते परत एकदा परतून घ्यायचे आहेत, कारण मसाले ह्याच्यामध्ये छान शिजले पाहिजेत. मसाले शिजणं फार गरजेचं असतं. त्याची चव जी आहे ती एन्हान्स होते त्यामुळे, असं केल्यामुळे. आणि आता इथे मी दही घेतलंय 1 वाटीभर आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते फेटून घेते आणि हे दही देखील आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे दही टाकल्याने काय होतं, त्याची टेस्ट वाढते आणि थोडंसं वेगळी टेस्ट आणि छान असे टेस्ट त्याची येते. तर नक्कीच तुम्ही दही वापरून बघा आणि अजून ग्रेव्ही घट्ट होऊन जाते. तर खाताना ते असं छान शाही लागतं. त्याच्यामुळे हे नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. तर इथे मी ग्रेव्ही जे आहे, ग्रेव्हीमध्ये हे दही जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा थोडासा कलर आता लाईट दिसतो आहे. पण नंतर ते उकळी आल्यानंतर आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला त्याचा जो लूक आहे तो कळेलच. इकडे मी पनीर घेतलं होतं पाव किलो आणि त्याचे पीसेस करून घेतलेत थोडे मोठेसे आणि ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार. आता इथे मी चवीपुरत मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे बघा, छान उकळी आले आणि बाजूला तेल पण सुटलंय. अगदी ते तूप आपण हार्डली 2 चमचे टाकलं होतं, पण ते देखील छान असं सुटतंय ते बघा. ग्रेव्हीचा लूक बघा तुम्ही, किती घट्ट झाली आहे. आता ह्याला उकळी आली आहे, त्याच्यामुळे आता आपण हे पनीर जे पीसेस आहेत ते यामध्ये टाकून घेऊया. आणि पनीर खूप जास्त शिजवायचं नाही आहे, कारण मग ते तुटू शकतं त्याच्यामध्ये, म्हणून. आणि छान असं आता आपली ही कढाई पनीर इथे रेडी झालेली आहे आणि ह्याला आता आपण कोथिंबीरीने गार्निश करूया. तर तुम्ही बघू शकताय त्याचा फायनल लुक. एकदम छान अशी कढाई पनीर इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल आणि मुलांना देखील तर नक्कीच आवडते. पनीर म्हटलं की मुलांना नक्कीच आवडतं. तर इथे भाजी तयार झाली आणि आता आपण इथे चपात्या करून घेऊया, कारण हा लंच बॉक्स आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते. आणि आता चपात्या सगळ्या करून घेणार आहे आणि नंतरच आपण लंच बॉक्स पॅक करणार आहोत.
अशा पद्धतीने इथे आपण सगळ्या चपात्या करून घेऊया. आपल्याला जेवढ्या डब्याला लागणार आहेत तेवढ्या. आणि त्या झाल्यानंतर मग आपण टिफिन पॅक करूया. आणि हे खूप झटपट करावं लागतं कारण सकाळची खूप घाई होते. त्यामुळे तर इथे माझ्या सगळ्या चपात्या तयार करून झाल्यात आणि आता आपण टिफिन पॅक करणार आहोत. तर एका डब्यामध्ये मी कढाई पनीर टाकते आणि इतकं छान आणि टेस्टी आणि इतका सुगंध येतोय. तर तुम्हाला ही देखील ही नक्कीच रेसिपी आवडेल आणि तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. तर एका डब्यामध्ये मी चपात्या, एका डब्यामध्ये कढाई पनीर आणि एका डब्यामध्ये सलाड म्हणून मी काकडी देणार आहे. तर नेहमीच सलाड खायला पाहिजे. त्यामुळे मी हे थोडं फॉलो करते की मुलांना पण काहीतरी हेल्दी मिळावं या दृष्टीने दिवसभरात. आणि आता आपला इथे टिफिन पॅक झालेला आहे आणि गरम-गरम भरण्याचं कारण एवढंच आहे की तो डब्बा पण दिवसभर गरम राहील. अगदी संध्याकाळी खाल्ला तरी पण डब्बा गरमच राहतो. तर मी इथे बॅगमध्ये पॅक करून घेते. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक देखील करा आणि सबस्क्राईब करा जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर. थँक्यू सो मच. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल.